नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा या उद्देशाने राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक असून निवडणूक आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भातला निर्णय होईल असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त केले आहे. केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% केला. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी तयार केलेला आहे. तो शासनाने तत्परतेने मंजूर करावा अशी मागणी महासंघाच्या प्रतिनिधींनी केली आहे. विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे सुधारित निवृत्ती योजनेसंदर्भातील अधिसूचना तत्परतेने काढण्यात यावी असा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. केंद्र व 25 राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय व 60 वर्ष करावे अशी गेली अनेक वर्ष मागणी होत आहे. अन्य राज्यांप्रमाणे अतिरिक्त सचिव अशी पदे निर्माण करावी अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिव यांना दिल्या. शासनाच्या सहकार्याने व आर्थिक मदतीने अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्र उभारणीच्या सुरू असलेल्या कामाची गती कमी होऊ नये यासाठी अधिक निधी देण्याची तयारी दाखवल्याबद्दल महासंघाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांचे आभार मानले. बैठकीला संघटनेचे सल्लागार गदी कुलते, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.